दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। नगरसेविका सीमा रंजन ठाकरे यांच्या माध्यमातून दक्ष पोलीस टाइम्स कार्यालयात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर यशस्वीपणे संपन्न। ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक शहरातील मनपा प्रभाग क्रमांक 12 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सहज मिळावा या उद्देशाने नगरसेविका सीमा रंजन ठाकरे यांच्या माध्यमातून तसेच नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नाशिक, नामको बँक संचालक रंजन भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 31 जुलै 2026 रोजी दक्ष पोलीस टाइम्स कार्यालय, सिब्बल फर्निचर जवळ तिडके कॉलनी, मायको सर्कल, नाशिक येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मनपा प्रभाग क्रमांक 12 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीचा लाभ घेतला। यावेळी सोपान कडलक, कविताताई मुळाणे व स्थानिक महिला यांनी आपलं मत मांडलं। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 नगरसेविका सौ सीमाताई रंजन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे गरीब गरजू महिला मुलींसाठी 12 वर्षापासून पुढील मुलींसाठी व महिलांसाठी एसटी बस अर्ध तिकिटाचा कॅम्प व 60 वर्षापासून पुढील महिलांसाठी मोफत तिकीट या संदर्भात कॅम्प घेतला आहे। ही जी एनसीएमसी तर्फे जी स्कीम चालू आहे त्याच्यात आपण आत्ता महिलांकडून आधार कार्ड घेतो, त्यांचा मोबाईल नंबर घेतो, आणि त्यांचं थंब इम्प्रेशन घेतो आणि मग त्यांचं डाटा वरती जातो। मग आपल्याला साधारण 1 महिन्याच्या आत कार्ड येतात। ते स्मार्ट कार्ड जे आहेत ते आपण इथेच वितरित करणार, त्यांना परत मोबाईल नंबर OTP जातात आणि ॲक्टिवेशन करून मग आपण ते त्यांना इथेच वितरित करणार। सीमाताईंनी जी योजना राबवली आहे ती सगळ्या महिलांसाठी खूपच छान आहे। म्हणजे जे महिला आहे त्यांना बसनी प्रवास किंवा मेट्रोनी प्रवास करायचा असेल त्यांना ते म्हणजे उपयोगी पडेल आणि नंतर त्यांना म्हणजे गरजू महिलांना त्याचा खूपच उपयोग होणार आहे हेच मी सांगते। आणि ताईंनी खूप चांगलं उपक्रम राबवलेला आहे आणि त्या नेहमीच अशा उपक्रम राबवत असतात। या स्मार्ट कार्डमुळे पात्र नागरिकांना एसटी प्रवासासाठी शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या विविध सवलतींचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सोपान कडलक, कविताताई मुळाणे, कुशावर्ता दाहिदे, फरीदा शेख, सोनाली मोरे, विजय मालन गजरे, किशोर डुंबरे आणि राकेश गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली। विशेष म्हणजे या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक अध्यक्ष विजय टाटिया तसेच कार्यकारी संपादक अविनाश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नागरिकांच्या सेवेसाठी आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी ठरले असून उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले। दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह, तोपर्यंत नमस्कार।